महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मिनी सरस व जिल्हास्तरीय स्वयंसिद्ध महोत्सव प्रदर्शन विक्री महोत्सवाचे उद्घाटन धुळे शहरातील पंचायत समिती समोर असलेल्या नंदनवन प्रॉपर्टीज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मिनी सरस व जिल्हास्तरीय स्वयंसिद्ध महोत्सव प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आज दिनांक 16 जानेवारी ते 20 जानेवारी 2025 या दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात धुळे जिल्ह्यातून 65 व नाशिक विभागातून व इतर राज्यातील जिल्ह्यातून 10 स्टॉल असे एकूण 75 स्टॉल लावण्यात आले असून त्याचा शुभारंभ आज करण्यात आला। या प्रसंगी मंजुळाताई गावित तर या प्रदर्शनाचे उद्घाटन साक्री आमदार मंजुळाताई गावित, अध्यक्षा धरतीताई देवरे यांच्या हस्ते करण्यात आले। तर या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव, खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, आमदार मंत्री जयकुमार रावल यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। तर या प्रसंगी कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरतीताई देवरे, साक्री आमदार मंजुळाताई गावित, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, आरोग्य व शिक्षण सभापती सोनीताई कदम, कृषी पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दैते, महिला बाल कल्याण सभापती ज्योतिताई बोरसे, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, पंचायत समिती सभापती शांताराम कुवर साक्री, पंचायत समिती सभापती सौ छायाबाई गिरासे शिंदखेडा, पंचायत समिती सभापती लताताई पावरा शिरपूर, पंचायत समिती सभापती श्रीमती वंदना मोरे धुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील या स्वयंसिद्ध बचत गटातील महिलांना तयार केलेल्या जिल्हास्तरीय मिनी सरस वस्तूंचे विक्री प्रदर्शनास मोठ्या संख्येने या ठिकाणी महिलांनी बचत गटांनी सहभाग नोंदविला। तर या प्रसंगी 5 दिवस चालणाऱ्या या दिनांक 16 ते 20 जानेवारी असे 5 दिवस या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ सर्व नागरिक, धुळेकर जनता, धुळे जिल्ह्यातील ग्रामस्थ नागरिकांनी घ्यावा व या ठिकाणी आपल्या विविध वस्तू खरेदी करून महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे असे देखील आव्हान या उद्घाटन प्रसंगी करण्यात आले। तर यात प्रामुख्याने मिलेट कुकीज, चटणी, लोकरीच्या वस्तू, ज्यूटच्या वस्तू, लाकडी वस्तू, दागिने, लेडीज बॅग, ड्रेस मटेरियल, साड्या अशा विविध वस्तूंचा समावेश असून केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाही तर उच्च दर्जाचा देखील या ठिकाणी वस्तू उपलब्ध असून या महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर हा उपक्रम उमेदच्या माध्यमातून या ठिकाणी राबविण्यात आला असून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी